बाळांनो वेलकम. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेलचा काही इंट्रोडक्टरी पार्ट कंप्लीट केला. सेलच्याबद्दल काही जनरल एक इन्फॉर्मेशन बघितली आपण. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला 2 इम्पॉर्टंट पार्ट बघायचे आहेत, त्याचा स्टडी करायचा आहे. आणि ते पार्ट कोणते आहेत, जे टॉपिक कोणते आहेत जे आपल्याला आज शिकायचे आहेत, तर त्याच्यापैकी पहिला टॉपिक आहे तो म्हणजे टोटिपोटेन्सी आणि दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलचा स्टडी करायचा. कोणत्या सेलचा? प्रोकॅरियोटिक सेल. ही जी मी इथे काढलेली आहे बोर्डवर आपल्या, ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. तर या प्रोकॅरियोटिकबद्दल आपल्याला, या सेलबद्दल आपल्याला आज शिकायचं आहे. तसे 2 टॉपिक आज आपल्याला कव्हर करायचे. तर बघा की आपली जी सेल आहे त्या सेलला बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बिल्डिंग ब्लॉक्स. तर आपलं ही जी पूर्ण शरीर आहे ते या सेलपासूनच बनलेलं आहे आणि त्या सेलला बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही जी मोठी बिल्डिंग बघताय, मोठी इमारत, बिल्डिंग मोठी, आता ही पूर्ण मोठी बिल्डिंग कशापासून बनलेली आहे? त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या ब्लॉक्सपासून, छोटे छोटे ब्लॉक्स, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये विटा म्हणतो. म्हणजे एवढी मोठी, तुम्हाला किती मोठी इमारत दिसत असली, किती मोठी बिल्डिंग तुम्हाला दिसत असली, 50 मजली 100 मजली बिल्डिंग असो, पण ती कशापासून बनलेली आहे? ती बनलेली आहे ब्लॉक्सपासून, म्हणजे विटांपासून. तसंच आपलं आहे, तसंच कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आहे. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम कितीही मोठे असो, ते कशापासून बनलेले आहेत? ते सेलपासून बनलेले आहेत. आणि म्हणूनच या सेलला काय म्हटलं जातं? बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हटलं जातं. म्हणजे जशा बिल्डिंगमध्ये विटा आहेत तसं आपल्या शरीरामध्ये सेल्स आहेत, म्हणून सेलपासून आपलं शरीर बनलेलं आहे. बिलकुल सिंपल जनरल एक इन्फॉर्मेशन होती. आता बघा, आता टोटिपोटेन्सी बद्दल आपण बघू. सेलमध्ये एक जी प्रॉपर्टी आहे, सेलची एक कॅरेक्टरिस्टिक जी आहे, त्याला टोटिपोटेन्सी असं म्हटलं जातं. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि बऱ्याचदा एक्झाममध्ये याच्यावरती नोटसुद्धा लिहायला येते. तर टोटिपोटेन्सी म्हणजे काय? तर आपल्या ही जी टेक्स्टबुक आहे, या टेक्स्टबुकमध्ये याची काही माहिती दिलेली आहे, तीच मी सगळं बोर्डवर लिहिलेलं आहे. तर हे आपण समजून घेऊ स्टेप बाय स्टेप करून. आधी याला रीड करू, आपण वाचून घेऊ. काय तर टोटिपोटेन्सी म्हणजे, टोटिपोटेन्सीचं मिनिंग दिलेलं आहे. काय? इट इज द कॅपॅसिटी ऑर पोटेन्शियल ऑफ द लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड to form any other type of cells and thereby a complete new organism. आता हे जे आपण सगळं लिहिलेलं आहे सेलबद्दल किंवा टोटिपोटेन्सीबद्दल, याचा मिनिंग काय? की याचं बिलकुल सिंपल मिनिंग आहे बाळांनो. एक सेल जिच्यामध्ये न्यूक्लियस आहे ती डिवाइड होईल आणि त्याच्यापासून एक ऑर्गॅनिझम तयार होईल. काय म्हटलं? टू कंप्लीट न्यू ऑर्गॅनिझम. एका सेलपासून ती सेल डिवाइड होत गेली आणि मग त्याच्यापासून एक पूर्ण मोठा ऑर्गॅनिझम तयार झाला. त्याला टोटिपोटेन्सी असं म्हटलं जातं. बघा फॉर एक्झाम्पल की ही एक सेल आहे, ठीक आहे. या सेलमध्ये न्यूक्लियस आहे. आता हळूहळू ही सेल जी आहे ती डिवाइड व्हायला लागेल. एकाच्या 2, 2च्या 4 वगैरे असं होत होत मग या सेलपासून, या एका सेलपासून एक पूर्ण मोठा ऑर्गॅनिझम, पूर्ण सजीव, पूर्ण एक जीव तयार झाला या सेलपासून. तर या सेलमध्ये असलेल्या या कॅपॅसिटीला म्हटलं जातं टोटिपोटेन्सी. तर या सेलमध्ये तो गुणधर्म आहे, या सेलमध्ये ती प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे सेलची? की ही सेल डिवाइड होत जाईल आणि या सेलपासून एक मोठा ऑर्गॅनिझम तयार होईल, एक कंप्लीट ऑर्गॅनिझम तयार होईल, एक पूर्ण जीव तयार होईल. अशा प्रॉपर्टीला, अशा कॅपॅसिटीला म्हटलं जातं टोटिपोटेन्सी. किती सिंपल मिनिंग आहे. एक सेल, ती सेल डिवाइड होईल, त्या सेलपासून एक पूर्ण नवीन ऑर्गॅनिझम, पूर्ण एक नवीन जीव तयार होईल, है ना. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल बघितलं होतं की आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा आपण एकच सेल होतो. ती सुरुवातीची आपली जी सेल होती तिला म्हटलं होतं झायगोट, है ना. आज जरी आपण एवढे मोठे आहे, आज आपल्या बॉडीवर करोडो अब्जो सेल आहेत, आहे की नाही. पण आपण प्रत्येकजण जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा आपण एकच सेल होतो. ती एक सेल डिवाइड झाली आणि आज आपलं एवढं मोठं शरीर तयार झालेलं आहे. त्या एका सुरुवातीच्या सेलला काय म्हटलं होतं? त्या सुरुवातीच्या सेलला झायगोट असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? सुरुवातीच्या सेलला झायगोट. फॉर एक्झाम्पल की आपण जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा असं आपण एका सेलचं आपलं शरीर होतं, एका सेलचं आपलं शरीर होतं आणि त्या एका सेलला काय म्हटलं होतं? झायगोट. काय म्हटलं? झायगोट. आता हे झायगोट डिवाइड होत जाईल आणि मग हे डिवाइड होत होत याच्यापासून एक कंप्लीट शरीर तयार झालं. म्हणजे हे आपण आहे समजून चला, एक पूर्ण मोठाचा मोठा ऑर्गॅनिझम तयार झाला. तर अशा तऱ्हेनं ही सेल डिवाइड होत गेली आणि याच्यापासून एक पूर्ण कंप्लीट ऑर्गॅनिझम तयार झाला. तर याला म्हटलं जातं टोटिपोटेन्सी. बिलकुल सिंपल मिनिंग आहे बाळांनो. आता आणखीन एक बघा, हे तुम्हाला कदाचित मिनिंग समजलं असेल. आता हे बिलकुल सिंपल आहे, काहीच याच्यामध्ये अडचण याचं काम नाही आणि इम्पॉर्टंटसुद्धा टॉपिक आहे, तर लक्षात ठेवा व्यवस्थित. आता पुढे तुम्हाला आणखीन एक टॉपिक इम्पॉर्टंट म्हणजे की स्टेम सेल तुम्ही ऐकलं असेल कदाचित. तर स्टेम सेल हे खूप कामाचे असतात. स्टेम सेल मला वाटते तुम्हाला 10th मध्ये हे स्टेम सेल हा वर्ड तुम्हाला येऊन गेलेला आहे. 10th मध्ये तुमचं झालं असेल की स्टेम सेल ह्या अशा विशिष्ट प्रकारच्या सेल्स असतात. स्टेम सेल ज्या आहे या विशिष्ट प्रकारच्या सेल आहेत आणि त्या सेल ज्या आहेत ह्या एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये असतात. कधी? एम्ब्रियॉनिक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा आपल्या बॉडीच्या ज्या सेल होत्या त्यांना
त्यांना स्टेम सेल असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? स्टेम सेल्स. आता या स्टेम सेलमध्ये काय प्रॉपर्टी असते? या स्टेम सेलमध्ये एक नवीन जीव तयार करायची एक प्रॉपर्टी असते. त्या काही स्टेम सेलपासून एक अख्खा लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एक पूर्ण जिवंत अशी एक मोठा ऑर्गॅनिझम किंवा असा जीव तयार होण्याची एक क्षमता त्या स्टेम सेलमध्ये असते. आणि ह्या सेल कधी असतात? ह्या सेल कुठे प्रेझेंट असतात? ह्या एम्ब्रियॉनिक ॲनिमल कंडिशनमध्ये ह्या प्रेझेंट असतात. मी तुम्हाला एकदम सिंपल करून सांगतो बाळांनो, जरी तुमचं झालेलं असलं तरीही तुम्हाला आता एक बिलकुल सिंपल करून सांगतो या स्टेम सेलबद्दल. बघा, आता जेव्हा आपण आपल्या आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा आपण एकच सेल होतो, त्याला झायगोट म्हटलं, राईट. बघा, आता आपण आईच्या पोटामध्ये आहे, ही एक आपली सुरुवातीची सेल आहे. आता ही आहे काय? ही आहे झायगोट, ठीक आहे. आता ही जी सेल आहे ही डिवाइड होत जाईल. या एकाच्या 2 होतील, 2च्या 4 होतील, 4च्या 8 होतील. तर अशा तऱ्हेनं हा असा सेलचा गोळा तयार झालेला आहे, ठीक आहे. असा पूर्ण सेलचा गोळा तयार झालेला. हे सगळं आईच्या पोटात चालू आहे. आपली जी आई आहे समजा, तर तिच्या पोटात हे सगळं सुरू आहे. आपल्यासोबत असंच झालेलं आहे, आपल्या प्रत्येकासोबत असंच झालेलं आहे. आपल्या प्रत्येकाचा जन्म याच प्रोसेसने झालेला आहे बाळांनो. मी जे तुम्हाला सांगतो त्याच प्रोसेसनं आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा, काय झालं की आपल्या आईच्या पोटामध्ये आपण एकच सेल होतो, मग ती सेल हळूहळू डिवाइड होत गेली, ठीक आहे. मग आता अशा तऱ्हेनं आता 5 दिवस झाले, गर्भधारणा झाली, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, आणि मग ह्या ज्या सेल आहेत 14 दिवसापर्यंत ज्या सेल आहेत, आता ह्या 14 दिवसाचा मासाचा गोळा आहे हा, किती? 14 डेज पर्यंतचा. ह्या 14 दिवसापर्यंतचा हा जो सेल्स आहेत, ह्या जो मासाचा गोळा म्हटला आपण या सेलला, तर अशा ह्या 14 दिवसाच्या आतल्या ज्या सेल आहेत यांना स्टेम सेल्स असं म्हटलं जातं बाळांनो. बिलकुल सिंपल आहे. काय म्हटलं? स्टेम सेल्स, किंवा याला मराठीत मूळ पेशी असं म्हणतात. स्टेम म्हणजे मूळ म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, मूळ, आणि सेल्स पेशी, स्टेम सेल्स म्हणतात. कोणत्या सेलला स्टेम सेल म्हटलं? तर एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये, म्हणजे 14 दिवसाच्या अगोदर आईचा जो गर्भ असतो त्या गर्भाच्या 14व्या दिवसापर्यंत ज्या सेल आहेत त्यांना स्टेम सेल असं म्हटलं जातं. बघा, 14व्या दिवस, अजून हातपाय वगैरे काहीच तयार झाले नाही, अजून हा मासाचा गोळाच आहे आईच्या पोटामध्ये, अजून याला डोळे नाही, कान नाही, नाक नाही, काहीच आलेलं नाही. फक्त हा साधा असा सेलचा गोळा आहे, मासाचा गोळा आहे. 14 दिवसाच्या अगोदरचा हा गोळा आहे, आणि असा 14 दिवसाच्या अगोदरच्या सेलला म्हटलं जातं स्टेम सेल्स. लक्षात ठेवा. आता बघा काय होईल पुढे. ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत, या स्टेम सेल म्हणजे कॅपॅसिटी आहे. काय कॅपॅसिटी आहे? या स्टेम सेल्स पासून मग आपले वेगळे ऑर्गन तयार व्हायला लागतात. काही स्टेम सेल पासून आपले डोळे तयार होतील, काही स्टेम सेल्स पासून आपले कान तयार होतील, काही स्टेम सेल्स पासून आपला हार्ट तयार होईल, काहींपासून आपले लंग्स तयार होतील, लिव्हर तयार होईल. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं ह्या स्टेम सेल ज्या आहेत ह्या एवढ्या कामाच्या असतात. या स्टेम सेल्समध्ये तो प्रोग्राम असते आपल्या शरीरात तयार करायचा. ह्या 14 दिवसाच्या आतल्या ज्या सेल आहेत या सेलमध्ये तो प्रोग्राम असतो. आपलं पूर्ण शरीर कसं तयार करायचं, कोणत्या वेळी कोणते ऑर्गन तयार करायचे, कसे तयार करायचे, याची सगळी माहिती या स्टेम सेल्समध्ये असते. आणि ह्या 14 दिवसाच्या आतल्या सेल्स असतात. या स्टेम सेल्स पासून आपले वेगळे ऑर्गन्स तयार होतात, आपले अवयव तयार होतात. लक्षात आलं का? आणि अशाच या स्टेम सेलच्या कॅपॅसिटीला काय म्हणणार आपण? यांनाच आपण टोटिपोटेन्सी असे म्हणणार. सेलमध्ये असलेली ती प्रॉपर्टी आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते सेलचं. आता ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत बाळांनो, ह्या खूप इम्पॉर्टंट स्टेम सेल्स असतात. आता याच्यावरती जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे, सायन्समध्ये जेवढं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे, सायन्सबद्दल जेवढ्या माहिती गोष्टी होत आहेत, या स्टेम सेलबद्दल जेवढं नॉलेज वाढत आहे, तेवढ्या स्टेम सेलपासून सायंटिस्ट लोक याच्यावर रिसर्च करायला लागले आणि याच्यापासून भरपूर सारे फायदे पण करून घ्यायला लागले. आता बघा, ह्या स्टेम सेल ज्या आहेत याच्यापासून ऑर्गन तयार होतात, बरोबर. आता ह्या स्टेम सेल जर काढून ठेवल्या त्या आपल्या लॅबॉरेटरीमध्ये जर सेव्ह करून ठेवल्या, समजा स्टोअर करून ठेवल्या त्या लॅबॉरेटरीमध्ये, मोठमोठ्या ज्या लॅबॉरेटरी असतात त्याच्यामध्ये ह्या स्टेम सेल काढल्या आणि त्या सेव्ह जर करून ठेवल्या, तर पुढे भविष्यामध्ये आपण याच्यापासून ऑर्गन तयार करू शकतो, है ना. कारण या स्टेम सेलपासून ऑर्गन तयार होतात ना, किडनी, लिव्हर, डोळे वगैरे, आपले हात पाय सगळं तयार होते या स्टेम सेल्सपासून. ह्या स्टेम सेल जर काढून आपण स्टोअर करून ठेवल्या तर 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15, 50 वर्षानंतर आपण आपले अवयव याच्यापासून तयार करू शकतो. जर फॉर एक्झाम्पल आपण आपल्या स्टेम सेल काढून ठेवल्या, समजा स्टोअर करून ठेवल्या, आपला जन्म झाला तेव्हा, ठीक आहे. मग आता काय झालं की 50 वर्ष झाले, असं वाटलं की आपल्या ज्या किडनीज आहेत त्या खराब झाल्या. मग आता खराब झालेल्या किडनीचं काय करायचं? मग आपण काय करणार? त्या ज्या स्टेम सेल आपल्या स्टोअर आहेत काढून ठेवलेल्या, आपल्या जन्माच्या वेळी ज्या स्टेम सेल काढून ठेवल्या होत्या, त्या स्टेम सेलला काही ऑर्डर दिली, काही त्याच्यावर ती प्रोसेस केली, समजा सायंटिफिकली जे काय त्याच्यावर टाकायचं, जे काय प्रोसेस करायची, ती प्रोसेस त्या स्टेम सेलवर केली, तर त्या स्टेम सेलपासून आपण किडनी तयार करू शकतो. आणि मग ती तयार झालेली किडनी ती आपल्या बॉडीमध्ये आपण लावू शकतो. त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण त्या स्टेम सेल्स शेवटी आपल्या स्टेम सेल्स आहेत. त्यामुळे आपण जर त्या किडनी बसवल्या तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही.
तर अशा तऱ्हेनं असं भरपूर सारं रिसर्च जे आहे या स्टेम सेल्सवर दिवसांदिवस चालू आहे बाळांनो, लक्षात ठेवा. अजूनही आता तर भरपूर सारं स्टेम सेल्सबद्दल अवेअरनेस वाढलेला आहे, लोकांमध्ये खूप जागृती तयार झालेली आहे. आता जर बाळाचा जन्म वगैरे झाला तर त्या स्टेम सेल्सच्या अशा मोठमोठ्या कंपनी आहे बाळा, मोठमोठ्या शहरामध्ये पुणे, मुंबई, बँगलोरमध्ये अशा मोठ्या मोठ्या कंपनी आहेत. त्या काय करतात, बाळाचा जन्म झाला की त्या बाळाची जी नाड असतात ना, त्या नाडेमध्ये स्टेम सेल्स असतात. त्या स्टेम सेल काढून घेतात आणि मग त्यांची जी मोठी लॅबॉरेटरी असते त्या लॅबॉरेटरीमध्ये नेऊन ते स्टेम सेल स्टोअर करून ठेवतात. मग त्याचे काही पैसेसुद्धा ते त्या बाळाचे जे आईवडील आहे त्या आईवडिलाकडून ते पैसे घेतात. समजा ते मोठी अमाऊंट असते, 40-50 हजार असे तो पैसे घेतात. पण मग त्या स्टेम सेल त्या बाळाच्या त्या लॅबॉरेटरीमध्ये स्टोअर आहेत, बरोबर. म्हणजे आता मग त्या बाळाला जर काही गरज लागली, त्या बाळाचे जर ऑर्गन वगैरे खराब झाले तर त्या स्टेम सेलपासून मग त्या बाळाचे कदाचित पुढे भविष्यामध्ये ऑर्गन पण तयार करता येऊ शकतात. किंवा त्या बाळाला काही रोग झाला, डिसीज झाला तर त्या स्टेम सेलच्या मदतीनं तो डिसीज, तो रोग दूर करता येऊ शकतो. तसं हे स्टेम सेलमध्ये आता भयंकर प्रोग्रेस झालेली आहे, खूप रिसर्च याच्यामध्ये झालेला आहे. पुढे येणारा काळ आणखीनही चांगल्या तऱ्हेचा या स्टेम सेलबद्दल आपल्याला भरपूर काही याच्यापासून फायदेसुद्धा करता येऊ शकतात. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने हे बाळांनो खूप इंटरेस्टिंग माहिती होती, आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा कामात पडणारी अशी ही माहिती होती. तर आता हा फर्स्ट टॉपिक आजच्या लेक्चरमधला आपण कंप्लीट केला, तो म्हणजे टोटिपोटेन्सीचा. आता आणखीन एक इम्पॉर्टंट टॉपिक कंप्लीट करायचा आपल्याला आणि तो आहे प्रोकॅरियोटिक सेलचा. आता आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलबद्दल माहिती शिकायची आहे. ठीक आहे. तर आता हा जो पार्ट आहे लिहिलेला मी हा पहिले आधी पुसून टाकतो. तर बाळांनो, आपल्या या पृथ्वीवरती जे आहेत ह्या 2 तऱ्हेच्या सेल अस्तित्वात आहेत, 2 प्रकारच्या सेल अस्तित्वात आहेत. कोणत्या 2 प्रकारच्या सेल अस्तित्वात आहेत? एक म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी आहे युकॅरियोटिक सेल. याची तुम्ही माहिती अगोदरच्या क्लासेसमध्ये घेतलेली आहे. आता आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये ह्याच्याबद्दल शिकायचं आहे. तर प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे ह्या ज्या सेल्स आहेत ह्या या पृथ्वीवरती पहिल्यांदा तयार झालेल्या आहेत. पहिल्यांदा सुरुवातीचे जे जीव होते या पृथ्वीवरती, जेव्हा पृथ्वीवरची इव्हॉल्युशन झालं, जेव्हा जीवन या पृथ्वीवर तयार झालं, जेव्हा नवीनच जीव या पृथ्वीवर आले, तेव्हा त्या जीवांमध्ये ते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते त्यांच्यामध्ये ज्या सेल्स होत्या त्या प्रोकॅरियोटिक सेल होत्या. मग हळूहळू इव्हॉल्युशन झालं, मग या साध्या ऑर्गॅनिझमपासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले आहे ना. साधे जे जीव होते त्यांच्यापासून मग इव्हॉल्युशन होत होत कॉम्प्लेक्स असे जीव तयार झाले, मोठमोठे जीव तयार झाले आणि त्यांच्यामध्ये जी सेल होती ती प्रोकॅरियोटिक सेल आहे. म्हणजे या पृथ्वीवरती आलेली पहिली सेल कोणती आहे? प्रोकॅरियोटिक. तसं याचा मिनिंग काय आहे? प्रो म्हणजे फर्स्ट आणि कॅरियोटिक म्हणजे काय? सेल. पहिल्यांदा पृथ्वीवर आलेली ही सेल आहे. ठीक आहे. मग या सेलपासून मग ह्या सेल तयार झालेल्या आहेत. तर अजूनही ह्या पण सेल आहेत आणि ह्या पण सेल आहेत अस्तित्वात सध्या पण या पृथ्वीवर ह्या दोन्ही सेल सापडतात. हा बेसिक फंडा डोक्यामध्ये लक्षात असू द्या. आता बघा, ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे याचं वैशिष्ट्य काय आहे? तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे? विदाउट वेल डिफाईन न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस तुम्हाला दिसणार नाही. अशा प्रकारची ते सेल तुम्हाला दिसेल की ही बॅक्टेरियाची सेल आहे इथे मी काढलेली आणि कुठेही तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस दिसणार नाही, न्यूक्लियस नसते त्याच्यामध्ये. आणि जे युकॅरियोटिक सेल आहे त्या युकॅरियोटिक सेलमध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस असते. दोघांमधला सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स जर तुम्हाला विचारला प्रोकॅरियोटिक सेल काय आहे, युकॅरियोटिक सेल काय आहे, तर बिलकुल लक्षात ठेवायचं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियसच नाही, न्यूक्लियसच दिसत नाही त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आता मी इथे काढून देतो तुम्हाला, ही प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि हे इकडे काढले मी युकॅरियोटिक सेल. आता तुम्हाला इथे दिसेल की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस वगैरे काहीच नाही आहे आणि युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस आहे. तर अशा तऱ्हेचा हा एक बेसिक असा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. आता प्रोकॅरियोटिक सेल ज्या ऑर्गॅनिझममध्ये आहे किंवा जे ऑर्गॅनिझम या प्रोकॅरियोटिक सेलपासून तयार झालेले आहेत त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणणार? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहे ना. असे जीव जे या प्रोकॅरियोटिक सेल्सपासून तयार झालेले आहेत त्या जीवांना काय म्हणणार आपण? त्या सजीवांना आपण काय म्हणणार? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम किंवा प्रोकॅरियोटिक सजीव. आणि कोण कोण आहे मग हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम? कोणाकोणामध्ये अशी सेल आहे न्यूक्लियस नसलेली सेल? प्रोकॅरियोटिक सेल पासून कोण कोण बनलेलं आहे? आपण तर नाही बनलेलं आहे प्रोकॅरियोटिक सेल पासून, आपण तर युकॅरियोटिक सेल पासून बनलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. तर प्रोकॅरियोटिक सेल पासून कोण बनलेलं आहे? प्रोकॅरियोटिक सेल पासून बॅक्टेरिया बनलेला आहे, सायनोबॅक्टेरिया बनलेला आहे, त्याचबरोबर मायकोप्लाझ्मा. तर बॅक्टेरियामध्ये, मायकोप्लाझ्मामध्ये, सायनोबॅक्टेरियामध्ये किंवा मग PPLO मध्ये जी सेल सापडते ती सेल आहे प्रोकॅरियोटिक सेल. लक्षात राहील आता तुमच्या? बिलकुल सिंपल डिफरन्स लक्षात ठेवायचा. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे न्यूक्लियस नाही आणि ही सेल कोणामध्ये सापडते? बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया वगैरे यांच्यामध्ये ही सेल सापडते. आता युकॅरियोटिक जी सेल आहे ती थोडीशी ॲडव्हान्स आहे,
ती थोडीशी त्याच्यामध्ये न्यूक्लियस आपल्याला बघायला भेटते, बाकीचे सेल ऑर्गन्स वगैरे बघायला भेटतात. आता आणखीन एक तुम्हाला इथे इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, ही प्रोकॅरियोटिक जी सेल आहे याच्यामध्ये न्यूक्लियस तर नाहीच, सोबत इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स पण नाही, याच्यामध्ये लायझोझोम्स पण नाही, मायक्रोट्युब्युल्स पण नाही, असे पार्ट पण याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. लक्षात आलं का तुमच्या? आता हे बिलकुल लक्षात ठेवायचं तुम्ही, बाकी प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस तर नाहीच, सोबत इंडोप्लाझमिक रेटिक्युलम नाही, गॉल्गी कॉम्प्लेक्स पण नाही, लायझोझोम पण नाही, मायक्रोट्युब्युल्स पण नाही, असे कोणतेही ऑर्गन्स याच्यामध्ये प्रेझेंट दिसत नाहीत. तर ही प्रोकॅरियोटिक सेल कशी आहे, मग काय काय याच्यामध्ये हे आपण शिकणार आहे बाळांनो. लक्षात थोडासा धीर धरा. आपण हे इकडे त्यासाठीच ही डायग्राम काढली की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे बा, मग न्यूक्लियसच नाही, एवढं सगळं नाही, तर मग काय आहे. तर आपण हे डायग्राम त्यासाठीच काढलेली आहे, याच्यामध्ये काय काय प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे तुम्हाला शिकवायसाठी, हे तुम्हाला दाखवायसाठी ही डायग्राम काढलेली आहे. आता इकडे युकॅरियोटिक सेलबद्दल आपण येऊ. तर युकॅरियोटिक सेल ही चांगली ॲडव्हान्स सेल आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे आहे, आणि जे ऑर्गॅनिझम, जे सजीव, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम युकॅरियोटिक सेलपासून बनलेले असतील, त्यांना आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं म्हणणार. आता ही युकॅरियोटिक सेल आपल्या बॉडीमध्ये पण आहे, कारण याच्यामध्ये व्यवस्थित न्यूक्लियस वगैरे सगळं आहे. तर आपण हे अशी सेल बघत आलेलं आहे आतापर्यंत. जे प्लांट आहे, जे ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल प्रेझेंट असते. लक्षात आलं का? बिलकुल हा डिफरन्स कधीही विसरू नका. जोपर्यंत आता तुम्ही आहे एक्झाम, तो जोपर्यंत तुम्ही देणार नाही, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सेल शिकायचे आहेत, ऑर्गॅनिझम वगैरे तर नाही शिकायचं आहे. सेल शिकायच्या 2 प्रकारच्या सेल आहेत. ठीक आहे, हे लक्षात आलं आपल्या. आता एक प्रोकॅरियोटिक सेल, दुसरी आहे युकॅरियोटिक सेल. तर सगळ्यात आधी आपण आता आपल्याला स्टडी करायचं आहे प्रोकॅरियोटिक सेलचा. प्रोकॅरियोटिक सेल कशी आहे, काय आहे, त्याच्यामध्ये काय काय असते, त्याच्या काय काय प्रॉपर्टी आहे, हे शिकायचं आहे सगळं काही. आणि मग नंतर आपण युकॅरियोटिक सेल शिकणार. अशा 2 प्रकारचे आपल्याला सेल शिकायचे आहेत, 2 प्रकारच्या सेलचा आपल्याला स्टडी करायचे आहे. तर सगळ्यात आधी प्रोकॅरियोटिक सेल कशी आहे, काय आहे, याची डायग्राम मी ऑलरेडी या बोर्डवर काढलेली आहे. आता हे सगळं काही आपण समजून घेणार आहे प्रोकॅरियोटिक सेलबद्दल. ठीक आहे, तर आता हा जो आहे इकडचा पार्ट मी आधी पुसून टाकतो. तर बाळांनो, आपल्याला सगळ्यात आधी प्रोकॅरियोटिक सेलचा स्टडी करायचा आहे. तर ही प्रोकॅरियोटिक सेलची स्टडी करायसाठी आपल्याला त्याची एक डायग्राम काढावं लागेल. ही डायग्राम जी आहे ऑलरेडी मी बोर्डवर काढलेली आहे. आपल्या एक बुकमध्ये एक डायग्राम दिलेली आहे, ती सुद्धा एक डायग्राम आपण बघू. ती एक व्यवस्थित तुम्हाला समजणार नाही, पण ही जी बोर्डवर मी डायग्राम काढलेली आहे याच्यामधून आपल्याला प्रत्येक पार्ट व्यवस्थित तऱ्हेनं समजणार आहे. ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्या की प्रोकॅरियोटिक सेल कोणामध्ये असते, बॅक्टेरियामध्ये असतात. ठीक आहे, म्हणून मग आपण बॅक्टेरियाचा स्टडी केला, म्हणजेच कोणाचा स्टडी झाला, प्रोकॅरियोटिक सेलचा स्टडी झाला. म्हणून ही बॅक्टेरियाची सेल मी इथे काढलेली आहे. म्हणजे ही कोणती सेल आहे, प्रोकॅरियोटिक सेल, जी बॅक्टेरियामध्ये. तर अशीच एक सेल आपल्या प्रोकॅरियोटिक सेल आपल्या बुकमध्ये पण दिली आहे, टेक्स्ट बुकमध्ये. आता ही सेल सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा. तुमच्या समोर ही जी डायग्राम ही आपल्या टेक्स्ट बुकमधली आहे डायग्राम, तर ती ऑब्झर्व करा व्यवस्थित. काय काय तुम्हाला दिसते ज्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, तर तुम्हाला दिसते या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये की न्यूक्लियस तर नाहीच. ठीक आहे, मग आता काय काय पार्ट दिसतात तुम्हाला या सेलमध्ये? तुम्हाला फ्लॅजेला दिसतो, बरोबर आहे. त्यानंतर फूड ग्रॅन्युल्स दिसतात, आतमध्ये फूड आहे प्रेझेंट. त्याचबरोबर रायबोझोम्स आहेत, छोटे छोटे ग्रॅन्युल्स सारखे. त्यानंतर एक असं तुम्हाला छोटंसं असं स्ट्रक्चर दिसतं, त्याला पिली म्हटलं, बरोबर. नंतर क्रोमोझोम आहे त्याच्या आतमध्ये प्रेझेंट. नंतर तुम्हाला या सेलचं जे कवरिंग आहे ते कवरिंग आहे दिलेलं, जसं की कॅप्सूल, स्लाइम लेअर, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, असं ते लेअर आहे सेलचं. ठीक आहे, त्यानंतर आतमध्ये आहे सायटोसोल. सायटोसोल म्हणजे काय की सायटोप्लाझममध्ये जो लिक्विड सबस्टन्स आहे त्याला म्हटलं सायटोसोल. ठीक आहे, आणि मग नंतर तुम्हाला आणखीन गोल गोल असं स्ट्रक्चर दिसेल सर्क्युलर, त्याला म्हटलं प्लाझमिड. प्लाझमिड ॲक्च्युली DNA असतात. काय DNA, जे DNA गोल आहेत, सर्क्युलर आहेत, त्यांना आपण प्लाझमिड असं म्हणतो. विसरायचं नाही बाळांनो, लक्षात ठेवा प्लाझमिड. तशी ही प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम आपल्या बुकमध्ये दिली आहे, ती व्यवस्थित ऑब्झर्व करा, बघा त्याचे काय काय पार्ट आहेत. तर आता पूर्ण या प्रोकॅरियोटिक सेलचं जे डिस्क्रिप्शन आहे ते या डायग्रामवरून समजणार नाही, आपल्या टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम दिली आहे त्याच्यावरून. मग त्याच्यासाठीच मी इथे एक चांगली डायग्राम काढलेली आहे. या डायग्रामच्या मदतीनं आपल्याला ही प्रोकॅरियोटिक सेल जी आहे ती चांगल्या तऱ्हेने समजून येईल. आता हे डायग्राम जी आहे ही व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय काय आहे. प्रोकॅरियोटिक सेल म्हटली की त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसणार, त्याच्यामध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नसणार, लायझोझोम्स नसणार, हे पार्ट बिलकुल दिसणार नाही तुम्हाला. मग काय काय याच्या व्यतिरिक्त या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये? तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये बघा तुम्हाला काय काय दिसते या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. हा असा फ्लॅजेल आहे. ठीक आहे, फ्लॅजेलम म्हणजे एक, फ्लॅजेला म्हणजे अनेक वचन आहे, फ्लॅजेला हालचाल करायला. ठीक आहे, ही बॅक्टेरियाची सेल आहे. म्हणजेच काय, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे कोणाची, बॅक्टेरियाची सेल. ठीक आहे, तर बॅक्टेरियाची सेल आपण घेतलेली आहे स्टडी करायला, कारण बॅक्टेरियाची सेल म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल आहे. तर आता बघा तुम्हाला हा फ्लॅजेला तर दिसतो, सोबत तुम्हाला हे सिलिया दिसतात, असं केसांसारखं स्ट्रक्चर, हेअर लाईक स्ट्रक्चर, त्याला म्हटलं सिलिया. त्यानंतर हा जो आहे हे जे सर्क्युलर तुम्हाला DNA दिसतो याला प्लाझमिड म्हटलं आहे ना.
नेहमी लक्षात ठेवायचं प्लाझ्मिड म्हणजे काय, सर्क्युलर डीएनए, जो डीएनए गोल गोल आहे तो प्लाझ्मिड. त्यानंतर तुम्हाला आणखीन असं फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसतं या सेलवरती, ज्याला पिली असं म्हटलं. त्यानंतर हे असं न्यूक्लिएट स्ट्रक्चर दिसतं इथे या हा जो बॅक्टेरिया आहे, तर या बॅक्टेरियाचा किंवा ही जी सेल आहे प्रोकॅरियोटिक सेल, तर याचा इथे डीएनए प्रेझेंट आहे, क्रोमोझोम आहे हा, आणि एकाच क्रोमोझोमपासून हा डीएनए बनलेला आहे. याला म्हटलं न्यूक्लिओइड. काय म्हणतात, न्यूक्लिओइड असं म्हणतात. बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो डीएनए आहे त्याला म्हटलं त्याला न्यूक्लिओइड असं म्हणतात बाळांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अजून आपल्याला इथे रायबोझोम दिसतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. त्याचबरोबर आपल्याला हे असं एक खूप मोठं आतमध्ये आलेलं एक मोठं स्ट्रक्चर आपल्याला दिसते, याला क्रोमॅटोफोर असं म्हटलं. काय म्हटलं, क्रोमॅटोफोर. त्यानंतर आणखीन एक छोटंसं आतमध्ये आलेलं स्ट्रक्चर दिसते, त्याला मेसोसोम असं म्हटलं. त्यानंतर आता आपल्याला इथे दिसते या सेलची पूर्ण ही जी कव्हरिंग आहे याला सेल एन्व्हेलोप असं म्हणतात. काय म्हणतात याला, सेल एन्व्हेलोप असं म्हणतात. आणि ही जे सेल एन्व्हेलोप आहे हे 3 लेअर पासून बनलेलं आहे. या 3 लेअरची पण आपण माहिती घेऊ. एक आहे सगळ्यात वरची लेअर आहे ग्लायकोकॅलिक्स, आणि त्याच्या खाली आहे सेल वॉल, आणि सगळ्यात आतमधली जी लेअर आहे त्याला म्हटलं प्लाझ्मा मेम्ब्रेन. तशा 3 लेअर पासून ही पूर्ण सेल इन्व्हेलोप बनलेली आहे. एकावर एक 3 लेअर आहेत अशा, लक्षात आलं. तर हे सगळं स्टेप बाय स्टेप आपण शिकणार. तर सगळ्यात आधी आपण काय करू, तर हा जो न्यूक्लिओइड आहे या पार्टबद्दल आपण डिस्कस करू. तर ही जी प्रोकॅरियोटिक सेल असते बाळांनो, या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस नसते. न्यूक्लियस नाही म्हणजे या सेलमध्ये जो डीएनए आहे तो डीएनए हा असा पांगलेला आहे, पूर्ण या सायटोप्लाझममध्ये आलेला आहे ना. कारण जर न्यूक्लियस असतं या सेलमध्ये तर तो डीएनए कुठे असता, तो डीएनए एक मिनिट मी तुम्हाला तसं नाही समजणार बघा. आता फॉर एक्झाम्पल ही सेल आहे, हा न्यूक्लियस आहे, आणि आपल्याला माहित आहे की न्यूक्लियसच्या आतमध्ये आपलं जेनेटिक मटेरियल असते डीएनए. आता इथं न्यूक्लियस आहे म्हणून हे जेनेटिक मटेरियल किंवा हा डीएनए या न्यूक्लियसमध्ये आहे, पण आता हे न्यूक्लियसच नाही आहे. बरोबर बरोबर बघा, आता हे न्यूक्लियसच नाही आहे, न्यूक्लियस नाही या सेलमध्ये, म्हणून मग आता हा डीएनए काय, हा डीएनए असा इकडे तिकडे कुठेही पांगलेला आहे, हा सायटोप्लाझममध्ये आहे. लक्षात आलं ना. आणि अशा तऱ्हेनं हा जो सिंगल क्रोमोझोम पासून म्हणजे एकाच क्रोमोझोम पासून जो तयार झालेला हा जो डीएनए आहे हा असा पूर्ण कॉईल झालेला डीएनए आहे. बॅक्टेरियाचा किंवा या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो डीएनए आहे हा एकाच क्रोमोझोमचा आहे, सिंगल क्रोमोझोम. हा सिंगल क्रोमोझोमचा आहे आणि कॉइल्ड झालेला आहे. कसा आहे, कॉइल्ड आहे. तर अशा टाईपच्या डीएनएला, अशा टाईपच्या जेनेटिक मटेरियलला त्याला म्हटलं जातं न्यूक्लिओइड. काय म्हटलं जातं, न्यूक्लिओइड. लक्षात ठेवा बाळांनो, बिलकुल सिंपल आहे. तर या बॅक्टेरियाचा जो डीएनए आहे त्या डीएनएला काय म्हणणार आपण, त्याला न्यूक्लिओइड असं म्हणणार. आणि हा डीएनए कसा आहे, हा डीएनए जो आहे हा एका क्रोमोझोम पासून बनलेला आहे आणि सोबत हा कॉइल्ड झालेला आहे. कसा आहे, कॉइल्ड झालेला आहे. लक्षात आलं का तुमच्या. तर अशा टाईपच्या डीएनएला न्यूक्लिओइड म्हटलं. मी इथे दाखवलेलं बघा, हा आहे न्यूक्लिओइड. आणि हा न्यूक्लिओइड जो आहे बाळांनो, एक आणखी लक्षात ठेवा, न्यूक्लिओइड हा हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते मेसोसोम, हे आहे मेसोसोम. या मेसोसोमला हा अटॅच असतो न्यूक्लिओइड. हे पण इथे एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, हा आहे न्यूक्लिओइड म्हणजे बॅक्टेरियाचा डीएनए, आणि हा डीएनए कोणाला अटॅच असतो, हे जे इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं या स्ट्रक्चरला म्हणतात मेसोसोम. या मेसोसोमला हा डीएनए अटॅच झालेला असतो. लक्षात आलं, ठीक आहे. त्यानंतर आणखीन बघा, हा तर या बॅक्टेरियाचा मेन डीएनए झाला आता, ठीक आहे. ही आहे बॅक्टेरियाची सेल, हा त्याचा डीएनए ज्याला आपण न्यूक्लिओइड म्हटलं. या डीएनए सोबत आणखीन एक गोल गोल छोटासा सर्क्युलर डीएनए या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतो. हा असा छोटासा डीएनए या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतो जो सर्क्युलर आहे, सर्क्युलर डीएनए. याला म्हणतात प्लाझमिड. काय म्हणतात याला, प्लाझमिड. प्लाझमिड म्हणजे काय, सर्क्युलर डीएनए. आणखीन एक डीएनए प्रेझेंट आहे बॅक्टेरियामध्ये. हा तर बॅक्टेरियाचा मेन डीएनए आहेच बरोबर, त्यासोबत आणखीन एक सर्क्युलर गोल गोल असा डीएनए ज्याला प्लाझमिड म्हटलं. बघा इथे काढलेला आहे हा बॅक्टेरियाचा हा डीएनए जो सर्क्युलर आहे, प्लाझमिड. याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असं पण म्हणतात. काय म्हणतात, प्लाझमिडला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए. लक्षात ठेवायचं तुम्हाला, काय म्हणतात या प्लाझमिडला, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असं सुद्धा म्हणतात. आणि हा जो प्लाझमिड आहे या प्लाझमिडमध्ये काही विशिष्ट असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, काही फीचर्स असतात या, कारण हा शेवटी प्लाझमिड म्हणजे काय, प्लाझमिड म्हणजे डीएनएच आहे. हे लक्षात ठेवा डोक्यात, प्लाझमिड म्हणजे डीएनएच आहे. सगळ्याच बॅक्टेरियामध्ये हे प्लाझमिड नसतात, काही काही बॅक्टेरियामध्येच हे प्लाझमिड असतात. आणि हे प्लाझमिड डीएनए आहेत, त्या डीएनएमध्ये काही जीन्स असतात बरोबर. आता हे जीन्स जे आहेत हे याच्यामध्ये काही विशेष असं कॅरेक्टर्स आहे या प्लाझमिडमध्ये, किंवा या प्लाझमिडमध्ये असलेल्या जीन्समध्ये असं विशेष असं काही फीचर असते, कॅरेक्टरिस्टिक्स असते. आणि कोणतं फीचर असते यांच्यामध्ये, की ते अँटीबायोटिकला रेजिस्ट करतात. अँटीबायोटिक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला इन्फेक्शन वगैरे काही झालं तर मग आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक देतात. मग अँटीबायोटिकमुळे आपल्या बॉडीमधलं जे इन्फेक्शन आहे, जे बॅक्टेरिया आहेत ते मरतात, है ना. पण हे जे प्लाझमिड आहे या प्लाझमिडवर अँटीबायोटिकचा काहीच असर होत नाही, हे अँटीबायोटिकला रेजिस्ट करतात बरोबर. आता हे प्लाझमिड
कामाची पण आहेत. जिनेटिक रिकॉम्बिनेशन करताना हे कामात पडतात प्लाझमिड. तर पुढे 12व्या वर्गामध्ये तुम्ही जेव्हा जासाल तेव्हा आपण शिकू याच्याबद्दल जिनेटिक रिकॉम्बिनेशन कसं करतात, कसा या प्लाझमिडचा उपयोग केला जाते, या प्लाझमिडमधून कसे जीन्स वेगळे काढल्या जातात हे आपण नंतर शिकणार. तर एवढं आता तुमच्या लक्षात आलेली असेल गोष्ट की हे जी बॅक्टेरियल सेल आहे, ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. या बॅक्टेरियाचा जो DNA आहे तो सिंगल क्रोमोझोमचा बनलेला आहे, ज्याला आपण न्यूक्लियोइड म्हटलं. आणि हा DNA हा कशाला अटॅच असतो? मेसोझोमला अटॅच असतो. हे मेसोझोम याला अटॅच असतो. आणि या बॅक्टेरियाच्या DNA सोबतच हा जो मुख्य DNA आहे, मेन DNA, याच्यासोबत एक आणखीन सर्क्युलर DNA आहे, त्याला म्हटलं प्लाझमिड. काय म्हटलं? प्लाझमिड. तर अशा तऱ्हेनं हे आपण एक फर्स्ट याचा पार्ट जो आहे या सेलचा, प्रोकॅरियोटिक सेलचा, तो समजून घेतला. ठीक आहे. त्यानंतर आता आणखीन काय पार्ट दिसतो आपल्याला की हे ज्या बॅक्टेरिया आहेत, ह्या जे प्रोकॅरियोटिक सेल असतील तर किंवा हे जे बॅक्टेरिया आहेत, याच्यापैकी काही बॅक्टेरिया जे आहे हे हालचाल करतात. ज्यांना हालचाल करतात आपण त्यांना मोटाईल असं म्हणतो. मोटाईल, नॉन मोटाईल असं तुम्ही ऐकले असणार हे बाळांनो. हे वर्ड बघा, मी नोट करून देतो. मोटाईल, नॉन मोटाईल. आता मोटाईल म्हणजे काय? हालचाल करणारे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणारे. नॉन मोटाईल म्हणजे ज्यांना हालचाल करत नाही. आता जे बॅक्टेरिया मोटाईल आहे, ज्यांना हालचाल करतात, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तर अशा बॅक्टेरियांमध्ये हालचाल करायला त्यांना काय असते? तर त्यांच्या बॉडीमध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असतो आणि सिलिया प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? तर जे बॅक्टेरिया हालचाल करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असते? कोणता ऑर्गन प्रेझेंट असतो? फ्लॅजेला. किंवा एक असला तर फ्लॅजेलम म्हणतात त्याला. हे प्ल्युरल आहे, हे सिंग्युलर आहे. फ्लॅजेला, फ्लॅजेलम. ठीक आहे, लक्षात आलं. जसं हा मी इथे काढला, हा बॅक्टेरिया काय करतो? या फ्लॅजेलाच्या मदतीने हा फ्लॅजेला असा हलवतो आणि मग हा इकडे पुढे पुढे सरकत जातो. हा ज्या कोणत्या मीडियममध्ये असेल, म्हणजे हालचाल करायला या बॅक्टेरियाला कोण कामात पडलं? हे फ्लॅजेला. किंवा मग या बॅक्टेरियाच्या अंगावरती असे बारीक बारीक असे केसांसारखे काही स्ट्रक्चर सुद्धा आहे, त्याला म्हटलं सिलिया. बघा, सिलिया. काही काही बॅक्टेरियामध्ये सिलिया असणार, काही काही बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला पण असणार किंवा फ्लॅजेलम असणार. आता आणखीन एक तुम्हाला इथे इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. हा जो फ्लॅजेलम तुम्हाला दिसतो, हा फ्लॅजेला, हा 3 पार्ट पासून बनलेला आहे. कोणत्या पार्ट पासून बनलेला आहे? किती पार्ट पासून बनलेला फ्लॅजेला? 3 पार्ट पासून बनलेला आहे. आणि ते 3 पार्ट कोणते आहे मी तुम्हाला एकदा नोट करून देतो. तर आता बघा बाळांनो, इथे मी जो फ्लॅजेलम काढलेला आहे हा बॅक्टेरियाचा आहे. ठीक आहे. या फ्लॅजेलाच्या मदतीने हा बॅक्टेरिया जो आहे हा मुवमेंट करू शकतो, हालचाल करू शकतो. तर आता हा फ्लॅजेला जो आहे तुम्ही इथे सुद्धा बघता या डायग्राममध्ये इकडे. आता हा जो फ्लॅजेला आहे हा 3 पार्टमध्ये डिवाइड झाला. 3 पार्टमध्ये कोणत्या कोणत्या आहे? तर याच्यातला आतला जो पार्ट आहे त्याला म्हटलं बेसल बॉडी. काय म्हटलं? बेसल बॉडी. आणि हा इथला जो पार्ट दिसतो याला म्हटलं हुक. ही आहे हुक आणि ही आहे आतली बेसल बॉडी. आणि मग हा राहिलेला हा जो पूर्ण मोठा पार्ट आहे, हा जो इकडे आलेला असा समजा पार्ट दिसतो तुम्हाला, हा मोठा पार्ट, याला फिलामेंट असं म्हणतात. तर अशा या 3 पार्टपासून, या 3 पार्ट मिळून बनलेला आपला फ्लॅजेलम. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, फ्लॅजेला जो आहे 3 पार्ट पासून बनलेला आहे. एक म्हणजे त्यातली आतली बेसल बॉडी, ती फास्ट मुवमेंट करते. त्या बेसल बॉडीमुळे काय आहे की हा फ्लॅजेला जोरात मुवमेंट करतो. ती जगातली सगळ्यात फास्ट काम करणारी मोटर आहे. लक्षात ठेवा, हा सुद्धा क्वेश्चन लक्षात ठेवा की ही जी आतली बेसल बॉडी आहे ही सगळ्यात फास्ट करणारी मोटर आहे. जगामध्ये सगळ्यात फास्ट काम करणारी मोटर आहे बेसल बॉडी. तर हा जो फ्लॅजेला आहे हा 3 पार्ट पासून बनलेला आहे. बेसल बॉडी, त्यानंतर हुक आणि फिलामेंट. लक्षात आलं. तर असे ही याची माहिती आहे फ्लॅजेलाबद्दल. त्यानंतर आता बघा बाळांनो की हा जो आपला बॅक्टेरिया आहे किंवा ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे याच्यावरती ही जी कवरिंग आहे याला म्हटलं सेल इन्व्हेलॉप. याची कवरिंग, सेल इन्व्हेलॉप म्हणजे काय? कवरिंग. आता ही जी सेल इन्व्हेलॉप आहे हे 3 लेअर पासून बनलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं सुरुवातीलाच की 3 लेअर आहेत या सेल इन्व्हेलॉपच्या. ही याची बाहेरची जी लेअर आहे त्याला म्हटलं ग्लायकोकॅलिक्स, मधली जी लेअर आहे त्याला म्हटलं सेल वॉल आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे त्याला म्हटलं सेल मेम्ब्रेन. अशा 3 लेअर एकावर एक, या 3 लेअर पासून बनलेला आहे हे सेल एन्व्हेलॉप, हे पूर्ण कव्हरिंग. ठीक आहे. आता मी ही पार्ट तुम्हाला नोट करून देतो म्हणजे आणखीन चांगलं लक्षात राहील तुमच्या. तर बाळांनो, जी सेल इन्व्हेलॉप आहे म्हणजे ही जी सेल आहे आपली या प्रोकॅरियोटिक सेल, याच्यावरचा हा जो कव्हरिंग आहे याला आपण सेल इन्व्हेलॉप म्हटलं आहे ना. सेल इन्व्हेलॉपमुळे काय होऊन जाते की सेल इन्व्हेलॉपमुळे या सेलचं प्रोटेक्शन होते, या सेलला संरक्षण भेटते आहे ना. आणि हे सेल इन्व्हेलॉप जी आहे, ही जी कव्हरिंग आहे ही 3 लेअरची बनलेली आहे. 3 पार्ट पासून बनलेली. 3 लेअर कोणत्या आहेत? याच्या सगळ्यात बाहेरची लेअर, ही सगळ्यात बाहेरची लेअर याला म्हटलं ग्लायकोकॅलिक्स. आणि मधली जी लेअर आहे या मधल्या लेअरला सेल वॉल म्हटलं. आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे या प्रोकॅरियोटिक सेलची हिला म्हटलं सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. अशा 3 लेअर आहेत या सेल इन्व्हेलॉपच्या. आता हे जे ग्लायकोकॅलिक्स आहे, जी सगळ्यात बाहेरची लेअर आहे सेल इन्व्हेलॉपची, तर याचे सुद्धा 2 पार्ट तयार होतात. जर हे ग्लायकोकॅलिक्स पातळ असेल, ग्लायकोकॅलिक्स काही काही बॅक्टेरियामध्ये पातळ असते, तर अशा ग्लायकोकॅलिक्सला स्लाइम लेअर म्हणणार आपण. काय म्हणणार? स्लाइम लेअर. जर ग्लायकोकॅलिक्स पातळ असलं तर त्याला स्लाइम लेअर म्हणणार आपण.
लक्षात आलं. किंवा लूज शीतपासून बनलेलं असलं तर आपण त्याला स्लाइम लेअर म्हणणार. पण काही काही बॅक्टेरिया असे असतात की ही जी वरची लेअर आहे ग्लायकोकॅलिक्स ही टफ असते, जाड असते त्या बॅक्टेरियावर. मग अशा वेळी त्या ग्लायकोकॅलिक्सला कॅप्सूल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॅप्सूल. लक्षात ठेवा, स्लाइम लेअर म्हणा किंवा कॅप्सूल म्हणा, हे आहे शेवटी काय? ग्लायकोकॅलिक्सच. फक्त ग्लायकोकॅलिक्स जर पातळ असलं तर आपण त्याला स्लाइम लेअर म्हणणार. ग्लायकोकॅलिक्स म्हणजे वरची लेअर जर जाड असली तर आपण त्याला कॅप्सूल म्हणणार. बिलकुल सिंपल आहे. ठीक आहे. आता जी आहे मधली जी लेअर आहे त्याला म्हणतात सेल वॉल. काय म्हणतात त्याला? सेल वॉल. आणि ही सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरिन पासून बनलेली असते. कशापासून? पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरिन हे दोन्ही जे सबस्टन्स आहेत हे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पासून तयार झालेले आहेत. लक्षात ठेवा, हे काय आहे? पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरिन हे दोन्ही सबस्टन्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन पासून बनलेले आहेत. तर सेल वॉल कशाची आहे? सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली आहे. सेल वॉलमुळे काय होते की या बॅक्टेरियाला एक विशिष्ट असा आकार भेटतो. काय भेटतो? एक विशिष्ट असं स्ट्रक्चर बनते या बॅक्टेरियाचं. या बॅक्टेरियाला एक विशिष्ट असा शेप भेटतो सेल वॉलमुळे. लक्षात आलं. आता सगळ्यात आतली लेअर आहे कोणती? सगळ्यात आतली लेअर आहे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता ही प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाची बनलेली आहे सगळ्यात आतली? तर ही बनलेली आहे फॉस्फोलिपिड पासून. फॉस्फोलिपिड बायलेअर पासून. बायलेअर म्हणजे काय? 2 लेअर. फॉस्फोलिपिडच्या 2 लेअर. फॉस्फोलिपिड म्हणजे काय? फॉस्फरस आणि लिपिड या दोघांपासून बनलेली ही आतली लेअर आहे. सगळ्यात आतली लेअर काय म्हटलं? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे कशाची बनलेली आहे? फॉस्फोलिपिड पासून. लक्षात आलं का? तर अशा तऱ्हेनं हे सेल इन्व्हेलोप आहे की या सेल इन्व्हेलोप हे 3 लेअर पासून बनलेलं आहे. आणि याचं मेन काम काय आहे? सेल इन्व्हेलोपचं हे जे आतलं स्ट्रक्चर आहे याला प्रोटेक्ट करणे, याला संरक्षण पोहोचवणे. त्यानंतर आणखीन बाळांनो आणखीन काय गोष्टी दिसतात आपल्याला याच्यामध्ये, या सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, की ही जी आतली लेअर आहे जिला आपण सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलं, तर ही प्लाझ्मा मेम्ब्रेन थोडीशी आतमध्ये आलेली आहे. बघा, हे फोल्ड तयार झालेलं आहे आतमध्ये येऊन, असं फिंगर लाईक स्ट्रक्चर दिसतो मला. हे फोल्ड तयार झालेलं आहे. याला काय म्हटलं? याला मेसोसोम असं म्हणतात. काय म्हणतात? मेसोसोम. तर मेसोसोम शेवटी कशापासून तयार झालेला आहे? मेसोसोम हे सगळ्यात आतली जी लेअर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन, या सेल मेम्ब्रेनमुळेच हे तयार झालेलं आहे. कसं तयार झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघा, आता फॉर एक्झाम्पल ही आहे सेल, या बॅक्टेरियाची ही सेल आहे. ठीक आहे. आणि याच्यावर अशा एकावर एक 3 लेअर आहेत. ठीक आहे. 1 2 3. सगळ्यात बाहेरची काय म्हटलं? बाहेरची ग्लायकोकॅलिक्स, मधली आहे सेल वॉल आणि सगळ्यात आतली कोणती आहे? ही सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही जी सेल मेम्ब्रेन आहे ही सेल मेम्ब्रेन अशी आतमध्ये फोल्ड होते. बघा, अशी फोल्ड झाली. बघा, अशी फोल्ड झाली. फोल्ड झाल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार झालं त्या स्ट्रक्चरला म्हणतात मेसोसोम. काय म्हणतात? मेसोसोम. बघा, हे इथे मी नोट करून दिलं तुम्हाला. हे असं स्ट्रक्चर मेसोसोम. लक्षात आलं का? बिलकुल किती सिंपल आहे. बघा, मेसोसोम तयार झालं. आता या मेसोझोममुळे काय होते की या मेसोझोमचा फायदा असा आहे की याच्यामुळे DNA जे आहे ते रेप्लिकेशन व्हायला मदत होते. मेसोझोममुळे DNA रेप्लिकेट होतात. रेप्लिकेट म्हणजे काय? डबल होते. DNA डबल होतात. त्याचबरोबर सेल वॉल तयार होताना सेल वॉल तयार व्हायसाठी पण सुद्धा या मेसोझोमची मदत होते. लक्षात आलं. मेसोझोम अशा 2 प्रकारे मदत करतात. मेसोझोम कशापासून तयार झाले? मेसोझोम ही जी आतली लेअर आहे ही आतली लेअर अशी आतमध्ये गेली है ना. सेल मेम्ब्रेन जी आहे ही फोल्ड झाली आतमध्ये आणि याच्यापासून मेसोसोम तयार झाले. हे मेसोसोम तयार. या मेसोसोम काय कामात पडतात? मेसोसोममुळे सेल वॉल तयार होते, मधली लेअर तयार होते, त्याचबरोबर DNA रेप्लिकेट होतात. असं याचं काम आहे. त्याचबरोबर आणखीन बघा की कधी कधी काय होते की हे जी सेल मेम्ब्रेन आहे, सगळ्यात आतली जी लेअर आहे सेल मेम्ब्रेन, ही खूप आतमध्ये अशी चालली जाते, खूप आतमध्ये चालली जाते, खूप मोठं फोल्ड याला तयार होते. आणि हे जे मोठं फोल्ड तयार झालेलं आपल्याला दिसते याला क्रोमॅटोफोर असं म्हणतात. काय म्हणतात? क्रोमॅटोफोर. आता बघा, तुम्हाला काय 2 स्ट्रक्चर तयार झालेले दिसतात. एक म्हणजे मेसोझोम आणि दुसरं म्हणजे क्रोमॅटोफोर. हे दोन्ही स्ट्रक्चर या प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन पासूनच तयार झालेले आहेत. लक्षात घ्या, जी सेल मेम्ब्रेन आहे सगळ्यात आतली जी लेअर आहे त्या आतल्या लेअर पासूनच हे दोन्ही स्ट्रक्चर तयार झालेले आहे. हे पण आणि हे पण. याला मेसोझोम म्हणतात आणि जे मोठं आहे त्याला क्रोमॅटोफोर असं म्हणतात. हे क्रोमॅटोफोर जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असतात ना, जे बॅक्टेरिया सूर्यप्रकाशामध्ये आपलं अन्न तयार करतात, त्या फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये हे क्रोमॅटोफोर्स असतात. आणि या क्रोमॅटोफोरमध्ये पिगमेंट्स असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी असे पिगमेंट्स याच्यामध्ये असतात. बघा, मी इथे फॉर एक्झाम्पल पिगमेंट पण काढून देतो तुम्हाला. तर क्रोमॅटोफोरमध्ये काय? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. जे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करतात त्या फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर्स असतात. आणि त्या क्रोमॅटोफोरमध्ये काय आहे? त्याच्यामध्ये पिगमेंट आहे, क्लोरोफिल नावाचे पिगमेंट. त्याच्यामुळे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, आता लक्षात आलं. बिलकुल सिंपल आहे.
त्यानंतर आता पुढचं स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये दिसते ते म्हणजे रायबोझोम्स. काय दिसतात याच्यामध्ये आपल्याला? रायबोझोम्स. रायबोझोम काय करतात? प्रोटीन तयार करण्याचं काम करतात. रायबोझोमला प्रोटीन फॅक्टरी म्हणतात. या सेलला जे काही प्रोटीन लागतात, या बॅक्टेरियाला जे काही प्रोटीन लागतात, तर ते तयार करायचे काम हे रायबोझोम्स करत असतात. आता हे रायबोझोम जे आहे बाळांनो, या बॅक्टेरियामध्ये किंवा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे रायबोझोम आपल्याला सापडतात, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जे रायबोझोम असतात ते 70S टाईपचे रायबोझोम्स असतात. मी नोट करून देतो तुम्हाला हे सगळं काय आहे. तर आता बघा, हे जे आपले बॅक्टेरिया असतात किंवा ही जी प्रोकॅरियोटिक सेल आहे याच्यामध्ये जे रायबोझोम्स आहेत, रायबोझोमला आपण प्रोटीन फॅक्टरी असं म्हणतो, कारण इथे प्रोटीन तयार होतात, या रायबोझोममध्ये प्रोटीन्स तयार होतात. तर हे जे रायबोझोम आहेत प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये हे 70S टाईपचे आहेत. कसे? 70S टाईप. 70S म्हणजे काय? एस म्हणजे हे युनिट आहे. कशाचं युनिट आहे? सेडिमेंटेशनचं युनिट आहे. एस म्हणजे काय? तर एस म्हणजे स्वेडबर्ग. हा जो सायंटिस्ट होता स्वेडबर्ग, तर याच्या नावावरून हे युनिट दिलं गेलेलं आहे ना. असं जसं की तुम्ही न्यूटन ऐकता, न्यूटन एवढा फोर्स आहे, एन असं लिहिता आहे ना. तसंच हे स्वेडबर्ग जे युनिट आहे, तर हे या स्वेडबर्ग सायंटिस्टच्या नावावरून घेतलेलं आहे. एस म्हणजे स्वेडबर्ग. हे सेडिमेंटेशनच्या अकॉर्डिंग आहे बाळा. सेडिमेंटेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करता की एखादं पाणी वगैरे तुमच्याजवळ असेल, दोन भारी वस्तू घेता आणि त्या एक हलकी वस्तू, दोन वस्तू घेतल्या तुम्ही, एक छोटी एक मोठी, ती पाण्यामध्ये टाकली, तर कोणती वस्तू लवकर खाली पडणार त्याला काय म्हणतो आपण? सेडिमेंटेशन आहे ना. तर तशा टाईपचे हे सेडिमेंटेशन रेट आहे या रायबोझोमचा. तर हे रायबोझोम जे आहे हे 70S टाईपचे आहे आणि 2 युनिटपासून हे रायबोझोम बनलेले आहे. 2 छोट्या युनिटपासून हे रायबोझोम बनलेले आहे. याच्यामध्ये एक छोटं युनिट आहे, एक मोठं युनिट आहे रायबोझोमचं. मोठं युनिट जे आहे ते 50S आहे, छोटं युनिट जे आहे 30S आहे. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल हा जो रायबोझोम आहे, हा रायबोझोम 2 युनिटपासून बनलेला आहे. याच्यामध्ये 2 युनिट आहे. ठीक आहे. 2 युनिट कोणते आहे रायबोझोममध्ये? एक मोठं युनिट आहे आणि एक या रायबोझोममध्ये छोटं युनिट आहे. मोठं युनिट कोणतं आहे? तर मोठं युनिट हे 50 आहे, हे 50S, आणि छोटं युनिट जे आहे या रायबोझोममध्ये हे आहे 30S. तर अशा 50 आणि 30S पासून हा रायबोझोम तयार झालेला आहे आणि या कंप्लीट याला काय म्हणणार आपण मग? 70S. तर अशा तऱ्हेने हे 70S असे रायबोझोम या आपल्या बॅक्टेरियामध्ये किंवा या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला बघायला भेटतात. हे एवढं लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेने ही पूर्ण इन्फॉर्मेशन आता आपण इथे कंप्लीट केलेली आहे आपल्या या बॅक्टेरियाबद्दल किंवा या प्रोकॅरियोटिक सेलबद्दल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय काय असते, कोणते कोणते ऑर्गन आहे, ते कसे काम करतात, कसे फंक्शन करतात, हे सगळ्यांची आपण माहिती घेतलेली आहे. प्रोकॅरियोटिक सेल शिकणं म्हणजेच बॅक्टेरियाची सेल शिकणं, कारण सगळे बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिकच बॅक्टेरिया आहेत. आणि आपल्याला आपण हे पण शिकलो की बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेल कोणत्या किंगडममध्ये आपल्याला बघायला भेटते? मोनेरा. सगळे बॅक्टेरिया काय आहेत? मोनेरा. म्हणजेच जेवढे काही हे जे आपण प्रोकॅरियोटिक सेल बघितले, ह्या सेल सगळ्या मोनेरा या ग्रुपमधले जे ऑर्गॅनिझम आहेत, मोनेरा किंगडम, त्या सगळ्या मोनेरा किंगडममध्ये हे प्रोकॅरियोटिक सेल आपण बघितलेलं आहे ऑलरेडी आहे ना. बॅक्टेरिया आपण स्टडी केला, सायनोबॅक्टेरिया स्टडी केला, तर ते सगळे काय आहेत? तर ते सगळे ऑर्गॅनिझम, ते सगळे जीव प्रोकॅरियोटिक सेलपासून तयार झालेले आहेत. त्या सगळ्यांमध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहे. आता एक लास्ट पॉईंट एक सांगायचा राहिला तुम्हाला, की तो म्हणजे आपण स्टेनिंग कसं करतात. या बॅक्टेरियाला स्टेनिंग सुद्धा करतात आणि बॅक्टेरियाला स्टेन करायचं सगळ्यात पहिलं प्रयत्न कोणी केला? तो क्रिश्चियन ग्राम या सायंटिस्टने केला. तो डेनिश होता, डेन्मार्कचा होता. डेन्मार्क या देशाचा तो सायंटिस्ट होता. 1884 मध्ये पहिल्यांदा बॅक्टेरियाला त्यांनी कलर दिले आणि त्या कलरच्या अकॉर्डिंग बॅक्टेरियाने जर कलर पकडला तर त्याला पॉझिटिव्ह म्हटलं, बॅक्टेरियाने जर कलर पकडला नाही तर त्याला निगेटिव्ह बॅक्टेरिया असं म्हटलं. इंटरेस्टिंग आहे, नोट करून देतो, तुमच्या आणखीन लक्षात राहील. तर आता बघा बाळांनो, इथे मी नोट करून दिलेला आहे शॉर्टमध्ये तुम्हाला. जो हॅन्स क्रिश्चियन ग्राम नावाचा जो सायंटिस्ट होता, जो डेन्मार्कचा होता, डेनिश हा सायंटिस्ट होता, त्यांनी 1884 मध्ये बॅक्टेरियाला स्टेनिंग करायची टेक्निक डेव्हलप केली. मग आता यांनी काय केलं? बॅक्टेरिया घेतले, त्या बॅक्टेरियाला यांनी एक स्टेन बनवलं. स्टेन म्हणजे काय? कलर बनवला यांनी. ठीक आहे, एक कलर बनवला, इंक बनवली आपण असं म्हणू, इंक शाई म्हणा त्याला. तर आता ही शाई काय केली त्यांनी, इंक काय केली, ती बॅक्टेरियाला लावली. ठीक आहे, बॅक्टेरियाला लावल्यानंतर मग थोड्या वेळाने यांनी काय केलं, त्या बॅक्टेरियाला वॉश करून टाकलं. वॉश म्हणजे वॉटर, पाण्याने धुवून टाकलं त्या बॅक्टेरियाला. आता याला दिसलं की स्टेन केल्यानंतर की हे जे फॉर एक्झाम्पल हे जे आता इथे मी बॅक्टेरिया काढले, ठीक आहे, हे बॅक्टेरिया काढले. आता या बॅक्टेरियाला यांनी कलर दिला, सगळ्या बॅक्टेरियाला कलर दिला. ठीक आहे, बॅक्टेरियाला कलर दिला आणि काही वेळानंतर मग कलर दिल्यानंतर याच्यावरती शाई टाकल्यानंतर हे बॅक्टेरिया यांनी वॉश केले, धुवून टाकले. हे बॅक्टेरिया फॉर एक्झाम्पल समजून चला, बॅक्टेरियाला धुवून काढल्यानंतर काही बॅक्टेरियाला कलर तसाच चिपकलेला राहिला, ते कलरफुल दिसायला लागले बॅक्टेरिया. काही बॅक्टेरिया जे आहेत त्याचा कलर निघून गेला, कलरच नाही त्यांना. तर मग आता अशा याच्यावरून त्यांनी बॅक्टेरियाचे 2 ग्रुप तयार केले.
ज्या बॅक्टेरियाला कलर पकडला, ज्या बॅक्टेरियाला कलर होता, त्या बॅक्टेरियाला त्यांनी म्हटलं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. लक्षात आलं? ज्यांनी ते स्टेन पकडलं, ज्यांनी तो कलर पकडला, त्याला म्हटलं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्या बॅक्टेरियाचा कलर उडून गेला, धुतल्यानंतर कलर राहिलाच नाही, जसं आपल्याला कसं होडीमध्ये आपल्याला कलर लावला, आपण धुवून टाकला की तो निघून जाते, तर ज्या बॅक्टेरियाचा कलर निघून गेला, स्टेन निघून गेलं, त्याला म्हटलं, त्या बॅक्टेरियानं म्हटलं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तशा तऱ्हेने हे दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, काही ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह. तर हे लक्षात ठेवा बाळांनो, हे जे ग्राम पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो, ह्या स्टेनिंग टेक्निकच्या अकॉर्डिंग हे बॅक्टेरियाचे टाईप तयार झालेले आहे. स्टेनिंगच्या अकॉर्डिंग, बॅक्टेरियाला कलर द्यायच्या टेक्निकच्या अकॉर्डिंग हे बॅक्टेरियाचे टाईप तयार झालेले आहे. आणि ही टेक्निक डेव्हलप केली म्हणजे हॅन्स क्रिश्चियन ग्राम किंवा ग्राम या सायंटिस्टनी. लक्षात आलं? तर आता इथे आपण हा पूर्ण पार्ट पोर्शन कंप्लीट केला. आज आपल्याला जे टॉपिक कंप्लीट करायचे ते कंप्लीट आपण केलेले आहेत. आपण पूर्ण प्रोकॅरियोटिक सेलची माहिती घेतली. प्रोकॅरियोटिक सेलबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केला, शिकलो याच्याबद्दल. आता तुम्हाला आणखीनही काही जर तुमच्या मनात प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील, तर तुम्ही मला कमेंट करून जरूर विचारा. थँक्यू व्हेरी मच.